students, in previous lecture we learned about the expansion of a plus b bracket cube. A plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Today we will learn about the expansion of a minus b bracket cube. First we obtained the formula for the a minus b bracket cube. Cube means 3 times multiplication. Therefore we write the a minus b bracket cube is equal to 3 times multiplication of a minus b. Then multiply these two brackets, we get a minus b into a minus b bracket square. 2 times multiplication means bracket square. Expand this bracket, a minus b bracket square is equal to, we get a square minus 2ab plus b square. a square minus 2ab plus b square. हे एक्सपेन्शन आपण लिहून घेतलं. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय मिळणार आहे, a मायनस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला मिळणार आहे. a ने अगोदर मल्टिप्लाय करूया. a इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. त्यानंतर मायनस b ने मल्टिप्लाय करायचं, इथं मायनस साइन लक्षात ठेवायचं आहे. मायनस b ने मल्टिप्लाय केलं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. a ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे. a इंटू a स्क्वेअर काय मिळणार आपल्याला, a क्यूब मिळणार. मायनस 2 मायनस a इंटू 2ab. आता मायनस 2ab असल्यामुळे इथं मायनस साइन येणार आहे. a इंटू a स्क्वेअर मिळेल 2a स्क्वेअर b आपल्याला माहिती. इथं प्लस a प्लस b स्क्वेअर म्हणजे प्लस ab स्क्वेअर मिळते. आता इथं मायनस b ने a स्क्वेअर ला मल्टिप्लाय करायचंय. एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन म्हणजे मल्टिप्लिकेशन मिळणार मायनस a स्क्वेअर b मायनस a स्क्वेअर b. त्या ठिकाणी मायनस b आणि हा मायनस 2ab 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑफ मायनस, we get positive sign minus minus plus b into 2ab that is 2ab square and minus b into plus b square plus minus sign काय मिळणार minus b into b square मिळणार b cube. इथं मायनस साइन असल्यामुळे त्या ठिकाणी साइनचा व्यवस्थित विचार करायचा आणि मग मल्टिप्लिकेशन करायचे. इथं सुद्धा आपल्याला लाईक टर्म्स मिळतील बघा. 2a स्क्वेअर b a स्क्वेअर b ह्या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर. लाईक टर्म्स म्हणजे ठिकाणी त्यांचा जो काही डिग्री आहे ती पण सेम असेल, इंडेक्स सुद्धा सेम असेल आणि हे जे अल्फाबेट्स आहेत ते सुद्धा सेम असतील. a स्क्वेअर b a स्क्वेअर b यांचीच ऍडिशन होऊ शकते. ab स्क्वेअर आणि a स्क्वेअर b ची ऍडिशन होऊ शकत नाही. these two are unlike terms, these are like terms, these two are like terms. इथे काय मिळणार, a क्यूब मायनस 2a स्क्वेअर b मायनस a स्क्वेअर b दोन्हीला मायनस साइन आहे. इथे मायनस साइन येईल आणि दोन्हींची ऍडिशन होईल. 2 प्लस 1 3a स्क्वेअर b. इथं दोन्ही ठिकाणी प्लस साइन आहे म्हणजे काय मिळेल 3ab स्क्वेअर आणि हा मायनस b क्यूब जसाच्या तसा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला काय मिळाला, a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. हा फॉर्म्युला आपण कसा एक्सपांड केला तो पुन्हा एकदा लक्ष द्या. 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन अगोदर लिहून घेतलं. त्यानंतर या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर येईल. तो स्क्वेअर आपण एक्सपांड केला. एक्सपान्शन केल्यानंतर हा a मायनस b ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. अगोदर a ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर मायनस b ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. आणि ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे.
या ए ने ए स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं ए क्यूब मिळाला. ए ने -2ab ला मल्टिप्लाय केलं -2a स्क्वेअर बी मिळेल. a इंटू बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर. त्यानंतर पुढे या -b ने a स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं -a स्क्वेअर बी मिळाला. तर -b ने -2ab ला मल्टिप्लाय करायचं आहे मायनस मायनस प्लस 2ab इंटू बी स्क्वेअर मिळाला. इथं प्लस बी स्क्वेअर इथं -b आहे म्हणजे साइन काय येईल -b इंटू बी स्क्वेअर मिळाला बी क्यूब. त्यानंतर लाईक टर्म्सची ऍडिशन केली -2a स्क्वेअर बी -a स्क्वेअर बी म्हणजे काय मिळेल -3a स्क्वेअर बी. ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर मिळाला प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यूब यामध्ये एकच फरक आहे. इथं जर मायनस साइन असेल तर सेकंड आणि फोर्थ टर्म ज्या आहेत 3a स्क्वेअर बी आणि हा बी क्यूब या दोन्हीला मायनस साइन असतं. आणि जेव्हा या ठिकाणी a प्लस बी असेल तेव्हा हे सगळे काय असतात पॉझिटिव्ह असतं. हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, त्याच्या टर्म्स सेम आहेत, फक्त साइन हे डिफरंट आहे. युजिंग दिस फॉर्म्युला let's solve the examples based on the formula. For example बघा, मगाशी प्रमाणे आधी सोपं उदाहरण घेऊया. x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आपण घेतलं होतं. आता या ठिकाणी घेणार आहोत x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. मायनसचा फॉर्म्युला आपण अभ्यासतोय. x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. हिअर a इज इक्वल टू x and b इज इक्वल टू 2. एक्सपांड द फॉर्म्युला. a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. त्याप्रमाणे एक्सपांड करायचं आहे. a क्यूब म्हणजे इथं काय लिहिणार x क्यूब मायनस 3 इंटू x स्क्वेअर इंटू 2 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस 3 इंटू x इंटू 2 चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे -2 चा क्यूब. या फर्स्ट स्टेप मध्ये आपण काही करायचं नाही, फक्त जसा फॉर्म्युला आहे तसा दिलेल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन लिहून घ्यायचं. आणि एक्सपान्शन लिहिल्यानंतर पुढे आपण स्क्वेअर असतील स्क्वेअर्स मल्टिप्लिकेशन ते सॉल्व्ह करायचं आहे. आता या ठिकाणी एक्स क्यूब जसाच्या तसा -3 इंटू एक्स स्क्वेअर इंटू 2 3 इंटू 2 काय मिळेल 6 -6 एक्स स्क्वेअर. इथं प्लस साइन आहे. 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 इंटू 3 12 आणि हा x काय मिळाला 12x. आणि इथं मायनस साइन आहे. -2 चा क्यूब किती मिळेल 8. म्हणजे अशा पद्धतीने x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब एक्सपान्शन मिळालं x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 8. जसं मगाशी सांगितलं आपण 52 चा क्यूब शोधला युजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला. त्याचप्रमाणे 48 चा क्यूब शोधण्यासाठी 98 चा क्यूब शोधण्यासाठी 99 चा क्यूब शोधण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं. आपण आता या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल घेऊया. 99 चा क्यूब शोधायचा. काय शोधायचंय 99 चा क्यूब. 99 इंटू 99 इंटू 99 करायचं नाही. फाइंड द क्यूब ऑफ 99 युजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला. एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट क्यूब या फॉर्म मध्ये 99 लिहायचा. मग तो कसा लिहू शकतो आपण 100 मायनस 1. कसं लिहिणार 100 मायनस 1 ब्रॅकेट क्यूब. Here a is equal to 100. a is equal to मिळाला 100 and b is equal to काय 1 आहे. 99 कसं लिहिला 100 मायनस 1. आणि 100 म्हणजे a ची व्हॅल्यू जी आहे ती 100 ठेवायची आणि जिथं b आहे तर काय ठेवायचा 1 ठेवायचा. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. कुठला a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. आता a क्यूब म्हणजे काय 100 चा क्यूब.
100 क्यूब मायनस 3a² b, 3 इंटू a स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर इंटू b म्हणजे 1 प्लस 3ab² प्लस 3 इंटू 100 इंटू 1चा स्क्वेअर आणि मायनस b क्यूब म्हणजे मायनस 1चा क्यूब. आता बघा 100चा क्यूब मग अशी सांगितलं तुम्हाला जेवढे झिरो असतील त्याची थ्राईस करायची, 3 पट करायची, 3 ने त्या झिरोला नंबर ऑफ झिरोला मल्टिप्लाय करायचं. आता इथं 1चा क्यूब काय येणार 1च येणार आणि 2 झिरो आहे, 2 इंटू 3 किती होतील 6 होतील. मग 6 झिरो लिहायची, 6 टाइम्स झिरो लिहायची 1 2 3 4 5 6. 100चा क्यूब किती मिळणार तुम्हाला 10 लाख मिळणार मायनस 3 इंटू 1 3 मिळणार आणि 100चा स्क्वेअर स्क्वेअर करताना 4 टाइम्स झिरो लिहावे लागतील. 2 झिरो आहे त्याची ट्वाइस करायची म्हणजे 4 झिरो इथे येतील. आता इथं 3 इंटू 100 इंटू 1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1च येईल आणि 3 इंटू 100 म्हणजे किती येतील 300 येतील आणि या ठिकाणी काय येणार आहे -1 येणार आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 मायनस 3 वर किती झिरो 4 झिरो 1 2 3 4 झिरो प्लस 300 मायनस 1. आता या ठिकाणी हे एका खाली एक व्यवस्थित डिजिट्स लिहायचे लक्षात येत नसेल तर 1 वर किती झिरो आहेत 6 झिरो आहेत 1 2 3 4 5 6. त्यातून काय मायनस करायचं आहे 3 वर 4 झिरो आहे म्हणजे 1 2 3 4 आणि इथं काय आहे 3 आहे. काय मिळेल बघा हे 4 झिरो तसेच्या तसे 10 मायनस 3 7 9 1. काय मिळेल इथं हा कॅरी केलेला जो 1 आहे तो परत केल्यानंतर 1 मायनस 1 काय मिळणार 0 मिळणार म्हणजे काय मिळेल तुम्हाला 1 2 3 4 9,70,000 मिळणार. त्यामध्ये प्लस 300 ऍड करायचे आहेत. काय करणार 300 ऍड करायचे म्हणजे काय मिळणार 97 9,70,000 आणि 300 आणि या 300 मधून काय करायचं 1 मायनस करायचं आहे. 300 मधून 1 मायनस केला म्हणजे काय मिळेल शेवटी 299 मिळेल म्हणजे आन्सर काय मिळेल तुम्हाला 9,70,299. अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स आहे सॉल्व करायचे. काही प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स म्हणून दिलेले आहेत ते सॉल्व करा आणि काही प्रॉब्लेम्स आहे प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत. Students, now solve the second example of practice set 5.3 in which given simplify. First example is twice a plus b raised to 3 means cube minus 2a minus b bracket cube. तर या ठिकाणी आपल्याला दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत ते म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. तर सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायचं तर हे सॉल्व करायचं आणि ज्या टर्म्स कॅन्सल होत असतील ते कॅन्सल करून ज्यांचे ॲडिशन होते ते ॲडिशन करून एक छोटा आन्सर काढायचे त्यांना म्हणतात सिम्प्लिफिकेशन. तर 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करून एक्सपांड करायचं आहे. काय मिळेल तुम्हाला 2a मीन्स a अँड b मीन्स b.
ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ते फर्स्ट टर्मचा क्यूब 2a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी मीन्स 3 इंटू 2a स्क्वेअर इंटू बी प्लस 3ab स्क्वेअर 3 इंटू 2a इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे झालं फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन. मायनस, तर मायनस साईन असल्यामुळे सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये करायचं आहे. इथं ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए मीन्स इथं फर्स्ट टर्म दिली ट्वाईस ए म्हणजे 2aचा क्यूब मायनस 3a स्क्वेअर 2a स्क्वेअर इंटू बी प्लस 3ab स्क्वेअर 3 इंटू 2a इंटू बी स्क्वेअर मायनस बी क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता एक्सपांड केल्यानंतर तुम्ही स्क्वेअर क्यूब आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2aचा क्यूब किती मिळणार 8a क्यूब प्लस 2aचा स्क्वेअर 4a स्क्वेअर इंटू 3 4 3 जा 12a स्क्वेअर आणि हा इंटू बी म्हणजे काय मिळेल 12a स्क्वेअर बी प्लस 3 इंटू 2 6a आणि हा बी स्क्वेअर म्हणजे काय 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब मायनस. तसंच इथं सुद्धा स्क्वेअर क्यूब आणि मल्टिप्लिकेशन पूर्ण करायचं आहे. 2aचा क्यूब 8a क्यूब मायनस 2aचा स्क्वेअर 4a स्क्वेअर इंटू 3 12a स्क्वेअर आणि हा बी मायनस 12a स्क्वेअर बी 3 इंटू 2 6a आणि बी स्क्वेअर प्लस 6ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणजे या ब्रॅकेटमधले ईच टर्मचं साईन चेंज करायचं आहे. प्लस असेल ते मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपेन्शन जसंच्या तसं लिहिणार 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब मायनस 8a क्यूब मायनस मायनस प्लस 12a स्क्वेअर बी हा प्लस येतो काय लिहिणार मायनस 6ab स्क्वेअर आणि हा मायनस येतो मायनस मायनस काय होणार प्लस बी क्यूब. आता सेम टर्म्स आहेत आणि साईन अपोजिट आहे ते कॅन्सल होतील. फॉर एक्झाम्पल 8a क्यूब मायनस 8a क्यूब दोन्ही काय होणार कॅन्सल होणार. प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी काय मिळणार प्लस 12 प्लस 24a स्क्वेअर बी 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर सेम टर्म्स साईन अपोजिट कॅन्सल होतील आणि प्लस बी क्यूब काय मिळणार प्लस 2b क्यूब म्हणजे आन्सर मिळालं तुम्हाला 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब. आता बघा फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. सेकंड आणि थर्ड तुम्ही सोडवायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आणि फोर्थ एक्झाम्पल आपण घेणार आहोत. फोर्थ एक्झाम्पलमध्ये 5x मायनस 7y ब्रॅकेट क्यूब प्लस 5x प्लस 7y ब्रॅकेट क्यूब. हिअर a इज इक्वल टू 5x अँड b इज इक्वल टू 7y. तर मायनस साईन आहे म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करायचा. अगोदर एक्सपांड करायचं a क्यूब म्हणजे काय 5x ब्रॅकेट क्यूब मायनस साईन आहे म्हणून मायनस 3a स्क्वेअर मीन्स 5x स्क्वेअर इंटू 7y 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर 3 इंटू 5x इंटू 7y स्क्वेअर मायनस 7y क्यूब प्लस. आता प्लस साईन असल्यामुळे पुढचा जो ब्रॅकेट आहे त्याचं एक्सपेन्शन ब्रॅकेटमध्ये टाकण्याची आवश्यकता नाही. 5x इथं सुद्धा a इज इक्वल टू 5x आहे, b इज इक्वल टू 7y आहे. a क्यूब म्हणजे 5xचा क्यूब प्लस 3a स्क्वेअर b 5xचा स्क्वेअर b म्हणजे 7y प्लस 3ab स्क्वेअर 3 इंटू 5x इंटू 7y त्याचा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे 7yचा क्यूब. हे आपण एक्सपांड करून घेतलं. आता आपण सोडवूया. 5xचा क्यूब काय मिळणार 125x क्यूब मायनस 3 इंटू 7 3 7 जा 21y इंटू 5xचा स्क्वेअर काय मिळणार
25x² प्लस 3 5 जा 15x इंटू 7y² 49y² मायनस 7y क्यूब 7चा क्यूब 343 आणि y क्यूब जसाच्या तसा प्लस 5x क्यूब 125x³ प्लस 3 इंटू 7y म्हणजे 21y इंटू 5x² म्हणजे 25x² प्लस 3 इंटू 5 15x इंटू 49y² प्लस 7y क्यूब 343y³. त्यानंतर बघा काय मिळणार 125x³ जसाच्या तसा आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे -21 इंटू 25 तर मायनस साईन राहणार आहे 25 1 जा 25 5 येणार कॅरी केले 2 25 2 जा 50 प्लस 2 52 525x² प्लस 15 इंटू 49 करायचे 15 9 जा 135 5 घेतले 13 कॅरी केले 15 4 जा 60 प्लस 13 73 xy² मायनस 343 जसेच्या तसे y³ प्लस 125x³ जसेच्या तसे 21 इंटू 25 किती मिळाले 525x² प्लस 15 इंटू 49 मिळाले आपल्याला 735xy² आणि प्लस 343y³ जसेच्या तसे. आता बघा आता तुम्हाला सेम टर्म्स असतील त्यांची ॲडिशन करायची 125x³ इथे मिळाला तसाच 125x³ आहे बरोबर दोन्ही पॉझिटिव्ह दोन्हींची काय करणार ॲडिशन 125 प्लस 125 किती मिळणार 250x³ त्यानंतर बघा 525x² हे निगेटिव्ह आहेत 525x² हे काय आहेत पॉझिटिव्ह आहेत हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह दोन्ही काय होणार कॅन्सल होणार 735xy² 735xy² दोन्ही पॉझिटिव्ह दोन्हींची काय होणार ॲडिशन 7 प्लस 7 14 35 35 70 xy² त्यानंतर मायनस 343 प्लस 343 दोन्ही काय होणार कॅन्सल होणार म्हणजेच आन्सर काय मिळेल तुम्हाला 250x³ प्लस 1470 xy² याप्रमाणे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे दोन फॉर्म्युले यूज करून अगोदर दिलेले ब्रॅकेट हे एक्सपांड करून घ्यायचे सॉल्व करायचे आणि ॲडिशन होत असेल तर ॲडिशन सबट्रॅक्शन होत असेल तर सबट्रॅक्शन करून त्या ठिकाणी टर्म्स कॅन्सल करायचे आहे किंवा आन्सर हे मिळवायचं आहे लहानात लहान आन्सर शोधायचं त्याला म्हणायचं सिम्प्लिफाय करणं. 2 एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत आपण प्रॅक्टिस सेटमधल्या सेकंड क्वेश्चनमधले 2 तुम्ही पूर्ण करायचे आहेत.